मेडिकल रिपोर्ट होते, त्यातले प्रांजल खेवलकरांच्याच रिपोर्टविषयी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. काय चर्चा सुरू आहे तर त्यांनी अल्कोहोल घेतलं होतं, म्हणजे दारू दारू पिली होती, अशा पद्धतीचे काही अंश सापडलेले आहेत. तर याचा अर्थ त्यांनी ड्रग्ज घेतलेलं नव्हतं किंवा गांजा घेतलेला नव्हता, हे सकृतदर्शनी पुढे आलेलं आहे. परंतु सरकारच्या दृष्टीने दारू पिणं वाईट नाही, सरकारचं धोरण आहे उलट दारू लय प्या, जास्त प्या. आता तर महसूल मिळावा, जास्त वाढा, चिमूटभर तथ्य आणि हातभर खोटारडेपणा आहे, हे सगळं दिसतंय आणि हे जनतेला कळतंय, लोकांना कळतंय. त्यांच्यावर म्हणजे चित्रा वाघ असतील किंवा ह्या रुपाली चाकणकर असतील, तर यांच्यासारख्या ज्या महिला संघटनेच्या नेत्या आहेत, भाजपच्या, राष्ट्रवादीच्या आहेत, तर त्या खालच्या पातळीला जाऊन रोहिणी खडसेंवर टीका करतायत. देवेंद्र फडणवीस प्रचंड खोटं बोलतात आणि ते नुसतं लोकांमध्ये किंवा मीडियासमोर नाही, तर पवित्र सभागृहामध्ये सुद्धा अपाट खोटं बोलतात. माझ्या केसमध्ये लय थापा मारल्यात त्यांनी. तर खोटं आणि खोटं, तर हे खोटंच कधीतरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूचे चमचे आहेत ना, त्यांना खाट्यात नेणार आहेत. त्यांची प्रतिमा मलिनच झालेली आहे. चांगले जे भाजपमधले लोक आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत, आशिष शेलार आहेत, पंकजा मुंडे आहेत, विनोद तावडे आहेत, तर अशी जी लोक आहेत, माधव भंडारे आहेत, केशव उपाध्याय आहेत, हे खरे भाजपचे निष्ठावंत आहेत. आणि ह्यांनाच एकतर काही जणांना दुय्यम खाते दिलेत, काही जणांना काहीच दिलं नाही, काही जणांना साईड ट्रॅक केले, दिल्लीत पाठवलंय. केशव असेच चांगल्या माणसांना दूर ठेवून नासके, लिंगपिसाड, भ्रष्टाचारी, टवाळखोर, गुंड, माफिया, ठेकेदारी करून सरकारचा पैसा हडपणारे, हे असल्या लोकांना हे देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर घेतले.